आणि हा आपला बस देतो. हा बघा इकडे बाबूची चाक काढायला लागले. हे बघा लगेच हॉटेल आहे, तिला मधून अशी कापले आणि ह्याच्यामध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये आंबा पकडायचा आणि ह्याच्या धार आहे ना या प्लास्टिकची, त्याने या देठ कट करायचा. तर हा बघा एवढा टप भरून आम्ही आंबे काढलेत ना प्रणित. लोणच्यासाठी ना. झाड घ्यायचं ना लावायला. नको आता कुठे झाड, पावसातून काय काऊ का कुठं. नको 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 नको. हे बघा हे बघा. आणि मावशीने वेदांना दिलाय खाऊला पैसे. हे बाबू हे टाटा कर, टाटा कर, टाटा कर आईला, टाटा कर, टाटा. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी, आमच्या वाडीतले सगळे कार्यक्रम आता उरकलेत. तर आज आहे ना, आज घरीच होतो. तर आई बोलली की आज आहे ना घरी जाय तर आपण मावशीकडे जाऊन येऊया. तर खूप दिवस झाले मावशी विचारते कधीतरी येऊन जा, कधीतरी येऊन जा. आणि आमचा वेदांतला पण आता जवळजवळ 1.5 वर्ष होईल, तर अजूनपर्यंत मावशीकडे घेऊन गेलो नाही. तर मावशीचा काल फोन आलेला की ये बाबूला घेऊन ये. पण आज आमची आई बोलली की आपण जाऊया. तर ॲक्च्युली जाणार होतो बसनी. तर बसचा प्रवास कसा आहे तो आपल्याला अनुभवायचा होता. खूप वर्ष झाली मावशीकडे ना बसनी गेलो नाही. तर आई बोलली नको बसनी, आता बाबूला लहान आहे तर बसनी लवकर टायमावर बस येत नाहीत, तर बसनी नको जाऊया, रिक्षाने जाऊया. तर चला आम्ही आहे ना आज रिक्षाने चाललो आहे. तर आपल्या प्रणीतची रिक्षा येणार आहे आणि माझ्यासोबत बघा पल्लवी असणार आहे आणि वेदांत आणि आई. तर हे सगळेजण आम्ही आता चाललो आहे. तर चला मंडळी भेटूया. आता जायचं आपल्याला धामापूरला. तिथून जायचं संगमेश्वर, तिथून परत बसने गेलो असतं तर तिथून आपल्याला संगमेश्वरला जायला लागलं असतं. संगमेश्वरवरून कोसुमला आणि कोसुमवरून आतमध्ये धामापूरला असं जावं लागलं असतं. तर आता आपण रिक्षा केली तर रिक्षाने डायरेक्ट पोचूया धामापूरला. तर चला. तर मंडळी चला, हे बघा प्रणीतची रिक्षा आले आणि ह्या आपल्या प्रणीतच्या रिक्षातूनच आपल्याला मावशीकडे जायचं आहे. तर हा बघा आपला प्रणीत. प्रणीत थोडा लेट आला. प्रणीतला सांगितलं होतं 9:30 वाजता हे, पण प्रणीत सध्या मंडपच्या कामाची त्याची गडबड सुरू आहे. कारण आता पावसाचा पण सीझन आला आहे, त्यांचं काम पुढे थंड होईल. तर आहे ना थोडी गडबड होती कारण पाऊस पण येतो, म्हणून मंडपच्या कामाची थोडी धडपड चालू आहे त्याची, त्याच्यामुळे थोडा लेट झाला आहे. आणि इकडे बघा इकडे आई आहे, हे बघा, आणि आमचा बाबू आणि स्वाती चालले संगमेश्वरला चाललेस ना. हे बघा स्वाती संगमेश्वरला चालले. आमचा बाबू बघा. हे तू हाय, काय करतोय बाबू? बाबू कुठे चाललाय? कुठे चाललाय सर्व? हा बघा गावाला आल्यापासून त्याची मस्ती जास्तच चालले. कारण सगळीकडं वातावरण मस्त, खेळायला बाजूला आजूबाजूला जागा खूप मोठी भेटते ना, त्याच्यामुळं तो सतत बाहेरच असतो. तर चला मंडळी, फायनली आहे ना आमचा प्रवास सुरू झाला आहे. तर आता आपण जायचं आहे धामापूरला. आणि वातावरण पण पावसाचं झालं आहे, काय माहिती पाऊस येतोय की काय. हे बघा संगमेश्वरला इकडं हायवेचं काम चालू आहे. तर हे बघा इकडे आहे ना ट्रॅफिक फुल जाम होऊन जातं सगळं. हे बघा या साईडला कधी पण या सीझनला हे फुल पॅकच असतं. आता ह्याच्यातून जवळजवळ बाहेर पडतानाच अर्धा तास लागेल. हे बघा इकडे वरती आहे ना ब्रिजचं काम चालू आहे. इकडे आहे ना आपला संगमेश्वरचा बस डेपो आहे या साईडला. आणि इकडे बघा इकडे फुल ट्रॅफिक असतं नेहमीच. आणि हा आपला बस डेपो. हा बघा इकडे बोलू काय इथं. आणि हे बघा इकडे ब्रिजचं काम चालू आहे ना, फुल ट्रॅफिक असतं इकडे नेहमीच. तर मंडळी चला आता आपण आहे ना संगमेश्वर स्टँड सोडून पुढे आले. हे बघा इकडे आहे ना आपण आता तामाण्यात पोचलो. आणि तामाण्यात इथं बघा आपलं लाल गाडी आली. हो तामाण्यात इथं लाल गाडी आली आहे बघा. तर चला आता इथून आहे ना, इथून परत ह्या रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे.
धामापुरात. तर हे बघा इकडचं वातावरण बघा, बहुतेक इकडं पण आहे ना आता पाऊस येणार आहे. पावसाचं वातावरण झालं इकडे. हे बघा. तर मंडळी हे बघा आता आहे ना आपण आलो आहे धामापूरमध्येच. इथेच आहे ना श्री सोमेश्वराचं मंदिर आहे हे बघा. आणि त्या मंदिरामध्ये आपण जाऊन आहे ना दर्शन घेऊया. तर चला हे बघा मंदिर आहे. तर चला आता मंदिरामध्ये जाऊया आणि श्री सोमेश्वरांचं दर्शन घेऊया. हे बघा फायनलीने आम्ही आता पोचलोय मावशीच्या घरी. हा बघा आमच्या वेदांत गाडीमध्ये झोपलेला आणि आमची मावशी आली बघा. हे बघा मावशी आम्ही आल्याबरोबर पाणी घेऊन आली. हे बघा हे बघा आणि बाबूची चाक काढायला लागले. हे बघा लगेच हे बघा या सगळं. आणि हे आमच्या मावशीचं घर. हे बघा पाऊस पण येतोय. कोण आहे रे? गेली कुठे सगळी? गेली आपल्या आपल्या मामांच्याकडं फिरायला गेली. हे कोण नाही इथं पोरं नाही. कोण नाही कोण नाही सगळे फिरायला गेले. एक वाजता सांगत गेला एक खेळायला गेला. हे बघा. हा काढते थांब. चला चल चल चल. हा बघा प्रणित सगळी बोचकी घेऊन आलाय गाडीतून. तर मंडळी चला आता आहे ना मावशीच्या घराच्या पाठीमागे जाऊन बघूया जरा फिरूया. हे बघा इकडे आहे ना ही चूल आहे पाणी गरम करण्यासाठी. इकडे चूल आहे आणि हे बघा मस्त घराच्या बाजूला असे खूप झाडं आहेत. मस्त थंड वाटते सगळं. आणि इकडे आहे ना बघा इकडे वाडा आहे. ह्या वाड्यामध्ये पूर्वी गुरं असायची. आता गुरं सगळे विकून टाकली. हे बघा आणि हा लहान मुलांनी मावशीच्या नातवांनी हे बघा खेळायला झोपाळा बांधला इकडे. हे बघा आणि इथे आंबा. हा बघा आंबे बघा किती लागले. हे बघा आंब्याचे घडच्या घड लागले. हे बघा हे प्रणित काय करतोय? प्रणित काय आहे घरकाटी आहे का काय आहे? नवीन जुगाड आहे. हा नवीन जुगाड आहे. बघा आंबा काढायला. दाखव दाखव इकडे दाखव. हे बघा प्लास्टिकची बॉटल आहे आणि तिला मधून अशी कापले आणि ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये आंबा पकडायचा आणि ह्याच्या धार आहे ना या प्लास्टिकची त्याने या देठ कट करायचा. हे बघा आणि प्रणित आहे ना आता आपल्याला काढून दाखवते कच्चा आंबा. हा कच्चा आहे. अरे प्रणितचा नाही नाही प्रणितला नाही जमत नाही प्रणित तुला. हे आपल्याला ही वेगळी सिस्टम आहे कशी तरी. पिक्का आंबा असेल ना लगेच पडणार त्याच्यामध्ये ना लगेच देठ कट होणार. ही सिस्टम काय प्रणितला जमत नाही. आणि इकडे बघा पाठीमागं भारी वातावरण आहे. प्रणित परत ट्राय करतोय. हा या देठ जवळ. हो हो जमलं जमलं जमलं. हा बघा प्रणितला जमलं. आता मस्त आहे की आंबा काढायचा जुगाड भारी. हा बघा हा बघा
अशा टोक्यातनं किरव्या काढतात तसं बाटलीतनं आंबा बाहेर काढायला लागते. हे बघा मस्त जवळच्या जवळ आंबे आहेत आणि घडच्या घड लागले. हे बघा आणि इकडचं वातावरण बघा कसं आहे. पक्ष्यांचा आवाज भारी वाटते. बहुतेक पाऊस येणार आज. हे बघा हे आमचा वेदांत आल्या आल्या लगेच उघडा झालाय. बाबू काय कुकू कुकू कुठे आहे? अहो कुकू कुठे आहे? कुकू ये हा. जा जा. तो उचल आंबा पाडलाय तो. उद्या आणि इकडे बघा मस्तपैकी मोठे मोठे फणस आहेत. हे बघा खूप फणस लागलेत वरती. हे बघा फणसाची झाडं आहेत मस्त. घराच्या आजूबाजूला असे आंब्या फणसाची नारळीची झाडं असेल ना तर खूप छान वातावरण असतं. हे बघा फणस पिकला काय? वास तर काय येत नाही. हे बघा इकडे बघा प्रणित आहे ना, हे आंबे आहेत ना, आंबे काढतोय आणि हे आंबे आपल्याला लोणच्यासाठी घेऊन जायचं आहे. आणि हा बघा एक आंबा काढलाय. एका टायमाला 3-3 आंबे काढ पल्लू आंबे काढते. तर हा बघा एवढा टप भरून आम्ही आंबे काढलेत ना प्रणित. हा लोणच्यासाठी. लोणच्यासाठी ना. तर चला हे आमची आई बघा काय करते. काय करायला गेली होतीस? हे बघा चायची पात. चल हे बघा चायची पात घेऊन चालली. झाड घ्यायचं ना लावायला. नको आता कुठे झाड पावसातून पावसातून काय. मग हां काय झाते काय आपल्याकडे कुठे सगळं सावळ. हां तर आमच्या इथं पण लावली होती आम्ही. झाली होती ती माणसाने सगळ्यांनी घेऊन त्याला तोडून नेलं आणि ते झाड मरून गेलं. तर परत एकदा ह्या पावसातून लावायला पाहिजे. तर चला हे बघा मस्त पाठीमागे हा मांडव घातला आहे. मांडव कसला आहे बघा, झावला आहेत. नारळीच्या झावळांचा मांडव आहे इकडं. हे बघा आणि इकडे कोंबडी बघा. हे बघा कोंबडी कुठं कुठं बसली पळाली. तर चला तर जाऊया आता. लगेच आपल्याला ना निघायचं आहे घरी, कारण का पाऊस आला तर परत प्रॉब्लेम होणार. हे बघा चला. हे बघा इकडे आहे ना ही आंब्याची फोडं. हे बघा या ओल्या आंब्याची फोडं सुकवलेत पावसाळ्यात वापरण्यासाठी. हे बघा अजून काय सुकलेत नाही. उन्हामध्ये ठेवून हे सुकवायचे आणि नंतर मग आपल्याला जेवणामध्ये वापरायचे. ते बघा आपल्या कोकणामध्ये असं खूप काय काय करतात. हे बघा बाबू कुकू कुठं आहे? कुकू कुठं आहे बाबू? मैदान कुकू कुठं आहे रे? काय काय बोलतो बाबा? कोण आहे? दादा आहे ना दादा. कुकू बघायला चला 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 चला. हा बघा पांडे दादा पण आलाय आणि समीर. हा बघा हा आमचा पांडे दादा आहे आणि हा त्याचा मुलगा, मावशीचा नातू आणि हा मावशीचा मुलगा. हे बघा चला आता आमचा ना जेवायचा टाइम झाला आणि मावशीच्या हातचं आम्हाला ना गरम गरम जेवण जेवायला भेटणार आहे. हा बघा पाणीत बसलाय आणि हे बघा आई आहे मावशी. चला ताक पडते. हे बघा मस्त आता भात आहे आणि डाळ आहे, गोडी डाळ. त्याच्यामध्ये डांबे आहेत. हे बघा शेवग्याच्या शेंगा, त्याला आमच्याकडे डांबे बोलतात. आणि ही चवळीची भाजी आहे, लोणचं, पापड आणि भाकरी. चटणीत
जेवायला सुरुवात कर. गावठी भाकरी ना. चल तू पण बस. हे बघा, चला आता जेवायला सुरुवात करूया सगळ्यांनी एकदम. तुम्ही बसा. हे बघा, प्रणितने जेवायला सुरुवात केली. पण कसं आहे, मस्त आहे ना. तर चल, ए समीर बसतोच ना. हां चला. खाऊ का कुठं? नको 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 नको. हे बघा, हे बघा. तर चला मंडळी, आता आहे ना आम्ही निघालोय घरी. आणि हे बघा, ती मावशी आणि मावशीने वेदांना दिलाय खाऊला पैसे. हे बाबू चल चले, चला 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 बाबू चल. हे बघा, बाबूला पैशाला खाऊला भरपूर पैसे भेटतात. हे बघा, हे पैसे बाबूची मजा झाली आमच्या. हे बघा, बाबूला आमच्या पैसेच नको. चला चला चला, टाटा टाटा करा, टाटा बाबा, टाटा. चाललो मी आता. चल चल. तर चला मंडळी, आता निघतोय आम्ही घरी. आणि इकडे बहुतेक पावसाने वातावरण केलं. मगाचपासून असंच वातावरण. घरी जातपर्यंत पाऊस आला नाही पाहिजे, नाही तर आम्हाला भिजायलाच होणार आहे. गणपतीतून पाऊस असतो. अहो टाटा कर, टाटा कर. हे बाबू, हे टाटा कर. तू टाटा कर, टाटा कर. आईला टाटा कर, टाटा टाटा कर. अरे टाटा तर कर, टाटा. चला 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 चला, आम्ही निघतो आता. चला मावशी, चला चले मीना. चला चला, आता ना आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. किती वाजलेत? 2:30 वाजलेत. 2:30 बरोबर 2:15 झाले. 2:15 वाजलेत. 2:15 वाजले. चला मंडळी, फायनली घरी येऊन पोचलो. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.